नमस्कार, न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। लातूर शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीच्या या दुसऱ्या टप्प्यात आपण आलो आहोत प्रभाग 2 मध्ये। आणि प्रभाग 2 मध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट फारुख शेख या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सचिन बंडापल्ले हेही या ठिकाणी उमेदवार आहेत। शहनाज गोलंदाज या महिला प्रवर्गातून उभ्या आहेत। त्याचबरोबर अंकिता भडीकर हे चारही उमेदवार। आणि आज थेट संवाद कॉर्नर बैठका प्रचार सभा आणि आज ही जी भव्य दिव्य आपण रॅली काढलेली आहे हजारो लोकांच्या जनसमुदायासह, काय संबोधित केलं आपण रॅलीला आणि काय मुद्दे घेऊन प्रचारामधले लोकांना जनतेला आपण भेटत आहात, मतदारांना भेटत आहात। आज आपण पाहत आहात प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज जी रॅली निघाली आहे। आज इतक्या मोठ्या संख्येने आमचे प्रभाग क्रमांक 2चे या ठिकाणी मतदार नागरिक सहभागी झालेत आणि मी तर असं समजतो की हा 16 तारखेची विजयाची रॅली आहे। विजयाची रॅली आहे। विरोधकांकडून प्रचार आणि प्रसार केला जातोय तुमच्या बाबतीमध्ये, विशेषतः प्रभाग 2 वरती सगळ्या लातूर शहराचं लक्ष लागून आहे। तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय, जनतेकडनं काय तुम्हाला आश्वासित केलं जातं? आम्हाला खूप मोठा चांगला प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटलेला आहे आणि आता मी गेल्या 10 दिवसापासून कंटिन्यू पदयात्रा काढून बैठका घेतोय आणि आमच्या प्रत्येक बैठकामध्ये कमीत कमी 200-300 लोकांची बैठक आमची कॉर्नर बैठक होत आहे। तर आम्हाला उत्तम असा प्रतिसाद आहे। प्रचार सभा किती झाल्या नेत्यांच्या? आता आज उद्या आमची एक भैयासाहेबांची या ठिकाणी सभा आहे आणि आमची 12 तारखेला एक भैयासभा होणार आहे मोठी। काय करायचं प्रभाग 2 साठी? खूप काय करायचं आहे। सचिन भैयासाहेब बंडापल्ले साहेबांनी या प्रभागामध्ये जे प्रथा विकासाची जी गंगा वाहून इथं आणलेली आहे आणि तिने ज्या प्रकारे विकास केलेला आहे, खूप काय अजून करायचं वाटतंय। त्यांचा बघून खूप काय करायचं वाटतं अजून। राहिलेला विकास तुमच्या जोडीनं करायचं सचिनजी असं म्हणतात फारुख शेख सर। काय सांगाल, ही जी 3 दिलेले आहेत उमेदवार यावेळेस तुमच्या सोबत, सर्वच्या सर्व फ्रेश चेहरे आहेत, नवीन चेहरे आहेत, कसा प्रतिसाद मिळतोय? आजच्या रॅलीला काय संबोधित केलं आपण? प्रतिसाद खूप छान मिळतोय तो आपण पाहताय। मागच्या 10 दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि जसं काय आम्ही प्रचाराची रणधुमाळी सुरू केली, समजा लोकांचा उत्साह आणि त्यांचं आपलेपण पाहून आम्हीच भारावून गेलो। कारण जे मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये चारीच्या चारी काँग्रेसचे उमेदवार निवडून दिले होते। अमित भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये 22 कोटी रुपयांचा निधी आणून विकास कामं झालेली आहेत आणि जे कामं 30-30 वर्ष पेंडिंग होते, ज्या कुण्याही नगरसेवकानं त्याकडे लक्ष वेधलं नव्हतं, ते आपण यशस्वी करू शकलो याचं एक आत्मिक समाधान आम्हाला आहे आणि त्या समाधानावरच ही निवडणूक आहे। लोकांमध्ये जो उत्साह आहे तो फक्त आणि फक्त त्या कामाच्या जोरावरचा उत्साह आहे। बिलकुल आणि बिलकुल मी सांगतो तुम्हाला, येणाऱ्या 16 तारखेच्या दिवशी मागच्या वेळेसपेक्षा 500 मतांनी जास्त किमान आमचा विजय निश्चित आहे। अमित भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली चारीच्या चारी उमेदवार, वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या अंकिताताई भडीकर, काँग्रेस पक्षाच्या गोलंदाजताई फारुख शेख साहेब आणि मी स्वतः, हे अमित भैया देशमुख साहेबांचे हात बळकट करण्यासाठीची निवडणूक आहे ही, ना की कुठल्या नगरसेवकाची निवडणूक आहे। कारण इथं जे परवा येऊन गेले भाजपाचे रवींद्र चव्हाण, त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यावरच निवडणूक आहे ही। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृती पुसण्याचं काम आम्ही महानगरपालिकेत करू असं जे त्यांनी वक्तव्य केलं, लोक आपोआप पेटून उठलेले आहेत। या मातीत, या मनामनात, या कणाकणात आदरणीय विलासराव देशमुख सामावलेले आहेत। येणाऱ्या 16 तारखेला जनता दाखवून देईल की विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृती कुणाचा बाप पुसू शकणार नाही। बरोबर आहे। आपल्यासोबत शहनाज गोलंदाज आहेत। काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला, विशेषतः महिलांचा? काय तुम्ही मुद्दे घेऊन जात आहात जनतेसमोर आणि आजच्या रॅलीबद्दल काय सांगाल? मी शहनाज आसिफ गोलंदाज। आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे। खूप चांगला मिळत आहे आणि हे वार्डासाठी विकास आणि प्रगतीचे मुद्दे घेऊन जाणार आहे आणि हे रॅली 16 तारखेची विजयाची रॅली असेल असं नक्की आम्ही सांगू। अच्छा, काय वाटतं या रॅलीबद्दल? प्रचंड अशी रॅली आपण काढलेली आहे, कशी साथ मिळत आहे काँग्रेसला वंचितची आणि वंचितला काँग्रेसची? आपण पाहू शकत आहे प्रतिसाद तर भरपूर आहे आणि ही प्रचाराची रॅली नसून विजयाची रॅली आहे असं म्हणू शकतो आपण। कसा प्रतिसाद मिळतो विशेषतः महिलांचा? महिलांचा भरपूर प्रतिसाद आहे, आपण पाहू शकता। ॲडव्होकेट फारुख शेख यांना मी पुन्हा तुमच्याकडे येतो। किती तुमच्या प्रचार फेऱ्या झालेल्या आहेत आणि आता पुढे 5 दिवसाचं तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे प्रभागात? आमची जवळपास दररोज प्रचार फेरी चालू आहे। गेल्या 10 दिवसापासून आमची कंटिन्यू प्रचार फेरी चालू आहे, मोठी प्रचार फेरी चालू आहे। तुमच्या प्रभागामध्ये जे सगळ्यात जास्त संख्या असल्यामुळे पण तुमचा प्रभाग चर्चेत आहे, 32 उमेदवार आहेत, तर त्याचा काही म्हणजे मताचं ध्रुवीकरण झाल्यामुळं काही
तोटा होऊ शकेल असं नाही वाटतं? नाही नाही काही होणार नाही. या प्रभाग क्रमांक 2चे नागरिक हे खूप खूप जागरूक आहेत आणि त्यांना माहीत आहे कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं. जे आज चेहरे जे आज प्रभाग क्रमांक 2मध्ये फिरतात ना त्यांना नागरिक उत्तमरित्या उत्तर देतील. अल्पसंख्याक काँग्रेसचं जे तुम्ही काम केलं मागच्या 5 वर्षामध्ये त्याचा कसा तुम्हाला इथं फायदा होतो आहे, कसा प्रतिसाद मिळतो? ते उत्तम प्रतिसाद आहे कारण अल्पसंख्याक माझे जे सहकारी आहेत अल्पसंख्याक शहर काँग्रेस कमिटीमधले या ठिकाणी बरेच माझे सिनियर सहकारी या प्रभागात राहतात. त्यामुळे मला फायदा प्रभागातल्या नक्कीच. नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. देशपांडेजी काय सांगाल, हे जे तुमचे 4 उमेदवार आहेत तर या 4 उमेदवारांना तुमचा कसा प्रतिसाद मिळतोय? इकडे असं थांबा. कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? कसं आहे सर, ही 2 नंबरची वार्ड आहे. ह्या वार्डाला एक लोकसभेचं आणि विधानसभेचं एक राजकारण करण्याचाही प्रयत्न चालू आहे. नगरसेवकाचा साधा अर्थ आहे सर. नगरसेवकचा अर्थ काय? न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रोड. तुम्ही ह्या भागामध्ये सर्व फिरत असताना नळाला पुष्कळ पाणी येतं आहे, गटरी चांगली आहेत, रोड चांगला आहे. एक विकासाला काहीतरी विरोध करायचा, विकासामध्ये कशा प्रकारचं एक घाण करायचे अशा प्रकारचं राजकारण या वार्डामध्ये चालले तरी कसल्याही प्रकारची दाद विरोधी पक्षाला ह्या भागामध्ये भेटणार नाही आणि जास्तीत जास्त मतानं 4च्या 4 उमेदवार ह्या भागातून निवडून येतील अशा प्रकारचा मी संकल्प करतो. बघता की ह्या भावना आहेत सर्वसामान्य जनतेच्या प्रभाग 2 मधल्या आणि एकूणच काय तर पूर्णपणे आपण बघतो की जनतेच्या समोर जाण्याचा प्रयत्न करतायत आणि रॅलीद्वारे त्याचबरोबर कॉर्नर बैठका आणि प्रचार यंत्रणा आपापल्या पद्धतीनं राबविण्याचा प्रयत्न प्रभाग 2 मधील हे 4 उमेदवार करतायत. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, प्रभाग 2, लातूर शहर महानगरपालिका, लातूर.